मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज तुमचा काय काय प्लॅन आहे मला नक्की सांगा हा कमेंटमध्ये. तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय की सायली अर्जुन जवळ बसलेली असते. अजूनही अर्जुनला जाग आलेली नाहीये. ती सतत अर्जुनला उठवायचा प्रयत्न करते. ती खूप उद्विग्न झालेली असते, टेन्शनमध्ये असते बिचारी. आणि तिने सोबत अंगारा पण आणलेला असतो. आणि आज कोर्ट सीन पण त्यांनी दाखवलेत बरं का. कोर्टामध्ये सायलीला पुन्हा अटक करण्याचे असे अपील केलेत त्यांनी, पण तसं काही होणार नाहीये. सो डोंट वरी. आपण नवीन प्रोमोत पाहिलंच आहे की सायली आता स्वतः तिची केस लढणार आहे. सुरुवातीला आपण बघतोय सायली म्हणते, अहो उठा ना, मी म्हटले होते ना तुम्हाला, घरातून बाहेर नाही पडलात तर मी बोलणार नाही तुमच्याशी. असं नाही तिन्ही सांजेला झोपून राग काढायचा. उठा ना, हो प्लीज उठा ना. सायली सतत अर्जुनला उठवायचा प्रयत्न करते, अंगारा लावते आणि म्हणते, तुमचा विश्वास नसेल या सगळ्यावर, पण मला माहिती आहे. हे बघा, माझी आणि आईची श्रद्धा आहे, त्यामुळे तुम्ही लवकर बरे होणार आहात. आता उठा ना. तुम्ही 1 हट्टी आहात ना, तर मी 7 हट्टी आहे आणि आपलं बाळ 17 हट्टी आहे. उठा हा. तुम्ही जर उठला नाहीत ना, तर बाळ बोलणार नाही हा तुमच्याशी. उठा. उठा ना. हो का पूर्णाजीला नाव सांगू तुमचं? उठा ना. आहो उठा ना. असं म्हणून ती रडत असते सतत. अर्जुनला अजूनही शुद्ध आलेली नाहीये बरं का. सायली म्हणत असते, उठा ना, नका ना राग धरू, चिडा ओरडा माझ्यावर, पण उठा हो, उठा. सायली सतत अर्जुनला जागवायचा प्रयत्न करतेय. तो जागा झाला पाहिजे ना. आता थोडीशी उत्कंठा आपली शिगेला पोहोचवली आहे त्यांनी आज. इकडे तो जो आरोपी सापडलाय ना, मैपचा गुंड, त्याला खूप मारत असतात बरं का पोलीस आणि विचारत असतात, सांग तुझा म्होरक्या कोण आहे, कोण आहे तुझा टोळीचा म्होरक्या. निकम त्याला मारतायत, विचारतायत, पण तो जाम पक्का निघाला बरं का प्रेक्षकांनो. तो काही कबूल करेना. निकम म्हणत असा, बोल तुझा मास्टर माइंड कोण आहे. तो माणूस म्हणत असतो, नाही हो, मला काहीच माहिती नाही, मला फक्त एक फोन आला होता त्या पोरींना अमुक अमुक ठिकाणी नेऊन सोडायचं, बाकी मला याबाबत काहीच माहिती नाहीये, मी खरं सांगतोय तुम्हाला. शेवटी सावंत आणि निकम एकमेकांमध्ये चर्चा करतात. सावंत म्हणतात, निकम सर, मला असं वाटतंय की या माणसाला कदाचित नसावं यातलं काही माहिती. पण तेवढ्यात आता चैतन्याला कॉल येतो बरं का. इकडे पुन्हा हॉस्पिटलचं सीन दाखवलाय. अस्मिता म्हणत असते, अश्विन, अरे सायलीच्या बाळासाठी एवढं टेन्शन चांगलं नाहीये ना रे. अश्विन म्हणतो, हो ना अस्मिताई, अगं वहिनीचा सगळा ताण बाळापर्यंत पोहोचतच असणार आहे. तेवढ्या चैतन्याला कॉल येतो. चैतन्य म्हणतो, अरे अश्विन, ऑफिसमधनंच फोन आहे. हॅलो, हा देशमुख बोला. काय? असं कसं होऊ शकतं, हे शक्यच नाहीये. बरं बरं, मला पाठवा पटकन ते सगळे रिपोर्ट. असं म्हणून त्याने फोन ठेवलाय. अस्मिता विचारते, काय रे बाबा चैतन्य, काय झालं. चैतन्य म्हणतो, मानसीच्या तर्फे त्या वकिलाने उद्याच कोर्टाची तारीख मागून घेतली आहे. अस्मिता म्हणते, अरे असं कसं, कोर्टाच्या हिअरिंगसाठी अर्जुन असायला हवा ना तिथे. चैतन्य म्हणतो, हो अस्मिताई, ते सगळं ठीक आहे, पण आता तेवढ्यात सावंतचा फोन येतो चैतन्याला आणि चैतन्य तो रिसीव्ह करतो. सावंत म्हणतात, हॅलो चैतन्य सर, तुम्ही नोटीस बघितली का. चैतन्य म्हणतो, हो सावंत, मी बघितली. मला उद्या कोर्टामध्ये अर्जुनचे सगळे मेडिकल रिपोर्ट सबमिट करावे लागतील. उद्या काही अर्जुन हजर नाही राहू शकणार कोर्टामध्ये. सावंत म्हणतात, सर असं झालं तर केस वीक पडेल. सायली मॅडमशी तरी बोलून बघा, त्या कोर्टात आल्या तर बरं होईल. चैतन्य म्हणतो, मी प्रयत्न करतो सावंत. आता चैतन्य प्रयत्न करतो, पण त्याचा प्रयत्न काही सफल होत नाही, कारण सायली काही अर्जुन जवळून उठायला तयार नाहीये. आणि त्या शेंडेने बराच प्रयत्न केलाय बरं का प्रेक्षकांनो, सायलीच्या विरोधात सगळं स्टेटमेंट जावं म्हणून. पण मला नाही वाटत, त्यांनी आज थोडासा निकाल तो राखून ठेवलाय की सायलीच्या बाबतीत असं काही होईल. आजचा एपिसोड जरा इंटरेस्टिंग आहे, पूर्ण ऐका. आता अश्विन विचारतो, काय रे चैतन्य, काय झालं. चैतन्य म्हणतो, थांब अरे अश्विन 1 मिनिटं. आणि त्याने त्याच्या ऑफिसमध्ये फोन लावला आणि सांगितलं की सगळे ड्राफ्ट वगैरे मी सांगतोय तसे व्यवस्थित म्हणजे टाईप करा आणि मी पोहोचतोच ऑफिसमध्ये. आणि इकडे मानसी दाखवली आज. मानसीला अजूनही विचारपूस सुरू असते. आता त्या कॉन्सलर बाई विचारत असतात, बेटा कोणी केलंय हे सगळं, आम्हाला सांग ना. तुला हवा तेवढा वेळ घे, पण एखादा शब्द तरी बोल मानसी. तू काही बोलली नाहीस बेटा, तर आम्हाला कसं कळणार तुझ्या बाबतीत नेमकं काय घडलंय ते. मानसी मात्र काहीही बोललेली नाहीये, अजून सुद्धा नाही, म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये तरी ती बोललेलीच नाहीये. त्या कॉन्सलर विचारत असतात, बेटा असं कोणी आहे का ज्याच्याशी तू बोलू शकशील, ज्याच्या सोबत तुला कम्फर्टेबल वाटेल. पण मानसी काही उत्तर देत नसते, त्यामुळे आता टेन्शन आलंय या सगळ्यांना. इकडे प्रियाला वाटतंय की ती जिंकली आहे. ती विचार करते, सगळं काही झालंय खरं मनासारखं, पण पुढेही होईल ना, म्हणजे आता उद्या जे ठरवलंय ते होईल ना. असा विचार करून प्रिया अवघाच टेन्शनमध्ये आली, असं काहीतरी त्यांनी दाखवलंय. इकडे पुन्हा सायलीचं सीन दाखवलाय. सायली अजूनही अर्जुनला उठवत असते आणि म्हणत असते, उठा ना हो, असं संध्याकाळी झोपून कसं चालेल. संध्याकाळी तुम्ही जेवला नाहीत व्यवस्थित वेळेवर तर अपचन होईल ना, उठा ना. सायली आता जरा बिचारी, आता काय म्हणू, तिला टेन्शनच आलंय एवढंच म्हणू शकते. चैतन्य आवाज देत असतो, सायली वहिनी, अगं
मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. सायली म्हणते, भाऊजी आता काही बोलू नका बरं माझ्याशी, तुमच्या मित्राशी बोला बरं. एवढा वेळ कोणी झोपून राहतं का? सगळे वाट बघतायत, घरी कामं राहिली आहेत. उशिरा जेवले तर अपचन होईल ना, त्रास होईल ना यांना. अहो उठा ना. चैतन्य ओरडतो आणि म्हणतो, अगं वहिनी भानावर ये. अगं झोपला नाहीये तो, बेशुद्ध पडलाय. अगं त्याच्या मणक्याला मार लागलाय. अगं प्लीज वहिनी भानावर ये ग, त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. सायली म्हणते, अहो भाऊजी पण हे शुद्धीवर नाही येते ना हो. मग मी काय करू? चैतन्य म्हणतो, हे बघ वहिनी तू थोडीशी भानावर ये. उद्या आपल्याला कोर्टात हजर राहावं लागणार आहे. अर्जुन नाही येऊ शकणार आहे उद्या कोर्टात, तुला यावं लागेल. सायली म्हणते, नाही नाही बरं चैतन्य भाऊजी, मी काही इथून हलणार नाहीये, मी मी इथेच राहणार आहे. चैतन्य म्हणतो, अगं वहिनी उद्या सगळं कोर्टात जर असं काही वेगळं सिद्ध झालं, अगं अर्जुनने त्याच्या जीवाची बाजी लावली आहे या केससाठी, सगळं वाया जाईल ग वहिनी उद्या. सायली म्हणते, हे बघा भाऊजी मला माझ्यावरच्या आरोपांची काळजी नाहीये, पण हे मला लवकरात लवकर बरे व्हायला हवेत. सायलीचं म्हणणंही बरोबर आहे प्रेक्षकांनो. ती अर्जुनला सोडून कशी बरं येईल या क्षणाला? ती आता अर्जुनच्या जवळच बसून असते आणि म्हणते, जोवर ह्यांना बरं वाटत नाही तोवर मी इथून हलणार नाही, मी इथेच बसून राहणार आहे. असं म्हणून ती अर्जुन जवळच बसलेली असते. आता चैतन्याला पण कळे ना करावं तर काय करावं. त्याला ऑफिसमधनं मेसेजवरनं मेसेज येत आहे आणि आता सगळी म्हणजे सायलीच्या केसची धुरा चैतन्याने सांभाळली आहे. खरं तर प्रेक्षकांनो आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे की या क्षणाला सायलीवर एवढं मोठं संकट आलंय. सायली ही रविराज आणि प्रतिमा आत्याची मुलगी आहे हे सगळ्यांना कळलंय, तरी सुद्धा त्यांनी रविराजांनाच गायब केलं. एवढं मोठं कॅरेक्टर त्यांनी या क्षणाला आणायला हवं होतं. रॅदर मला अशी अपेक्षा होती की सायलीची जी केस आहे ना ते रविराजच लढतील. ठीक आहे, त्यांनी मस्त ट्विस्ट आणलाय की सायली स्वतःच लढणारे वगैरे. सायलीला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे बरं का मंडळी, आणि तिने अर्जुनचं ऑफिस पण जॉईन केलं होतं, आपल्याला माहितीच आहे. सायली ही केस अगदी बिनदिक्कत मस्त आणि बिनशर्त मस्त लढणारे, यात काहीच शंका नाहीये. पण तरी रविराज असायला हवे होते असं म्हणणं आहे माझं. असो, तर आता इकडे प्रियाला फोन आलाय. आता हे सगळे फोनाफोनी करतात आणि त्या शेंडे वकिलाला कॉल लावतात. यांचं बोलणं आधी ऐकवलेलं नाहीये, नुसतं ढंगचिक ढंगचिक म्युझिक ऐकवलंय बरं का. आता तो मैपत सगळं बोलल्यावर म्हणतो, कळलं ना तुला ए शेंडे, कळलं ना काय बोलायचं उद्या कोर्टात ते कळलं ना? शेंडे म्हणतो, हो कळलं. आता प्रिया म्हणते, कुठली चूक करायची नाही शेंडे उद्या. आणि पुन्हा काहीतरी ते कुजबूज करतात जे आपल्याला ऐकवलेलं नाही. आता शेंडेला काय काय करायचं ते त्यांनी सांगितलंय सगळं. इकडे सायली पुन्हा अर्जुनशी बोलताना दाखवली आहे आपल्याला. सायली आता तिच्या बाळाला पत्र लिहिते आणि ते वाचून दाखवते अर्जुनला. बाळा बघ ना, बाबा चिडलेत रे माझ्यावर, मी त्यांना म्हटले होते ना की मी तुमच्याशी बोलणार नाही, त्याचा राग धरलाय रे बाबाने तुझ्या. बघ ना रे बाळा, सांग ना तुझ्या बाबांना उठून बसा. अरे बघ ना, बोलतच नाहीयेत रे ते. बाबा उठतील ना रे, उठतील आणि माझ्या पोटावर हात ठेवतील आणि म्हणतील, बायको बघ ना आपल्या बाळाने पोटामध्ये लाथ मारली आहे. बायको आपलं बाळ बोलतंय माझ्याशी, बायको 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 असं म्हणून ती रडायला लागते. आता ती खूप मिस करते प्रेक्षकांनो अर्जुनला, साहजिक आहे. अर्जुन आणि तिची बॉन्डिंगच काहीतरी वेगळी आहे. सायली आता अर्जुनला म्हणते, अहो आपल्या बाळाला रोज पत्र लिहायचं ठरलं होतं ना आपलं, उठा ना त्यासाठी, पत्र लिहायसाठी तरी उठा, उठा ना. अहो अर्जुन उठतो बरं का प्रेक्षकांनो, पण आज जरा आपल्याला टेन्शन दिलंय त्यांनी असं म्हणायला हरकत नाहीये. सायली आता अर्जुनचा हात हातात घेते आणि खूप वेळ रडत असते. आणि इथे ना त्यांनी काही सेकंद म्हणजे सगळ्यांचे एक्सप्रेशन्स दाखवलेत या सीनमध्ये. म्हणजे सायलीला आता खूप टेन्शन आलंय. अर्जुन अजूनही उठेना, ती सारखा त्याचा हात कुरवाळत असते, त्याला कुरवाळत असते, तो अजूनही उठायला तयार नाहीये म्हणून तिला त्रास होतोय. अर्जुनच्या बाबतीत काही वाईट साईड होऊ नये असं सगळं हा सीन त्यांनी एकदम म्युझिकल दाखवलाय. सायली खूप रडताना दाखवली आहे, इकडे प्रतिमा त्या कल्पनाताई प्रार्थना करताना दाखवल्यात, मध्येच घरी देवाजवळ दिवा लावतायत, त्या प्रार्थना करतायत. बाहेर अस्मिता अश्विन आहेत, सगळे बिचारे न खाता पिता अर्जुनसाठी अगदी म्हणजे वाट बघतायत की कधी तो शुद्धीवर येईल आणि कधी एकदाचा तो बोलायला लागेल. सायली सारख्या चक्रा मारते तिथे, त्या मशीनवर बघते, असं त्यांनी एक सीन रंगवलाय बरं का. आणि आता ह्यानंतर डायरेक्ट त्यांनी कोर्ट सीन दाखवले आहेत. आणि हो मंडळी, काल तुम्ही लग्नानंतरच्या एपिसोडला खूप छान रिस्पॉन्स दिलात. आजही खूप सुंदर आणि अप्रतिम असा एपिसोड आहे तो. थोड्याच वेळात आपला TTM झाल्यानंतर तुम्हाला तो एपिसोड रिव्ह्यू येईलच. नक्की आजही बघा. काव्याला बाळ झालंय बरं का, आणि नेमकं काव्याला काय झालंय हे तुम्हाला त्या रिव्ह्यू मध्येच सांगते. थोडीशी आपली उत्कंठा जरा शिल्लक राहू द्या, सस्पेन्स शिल्लक राहू द्या. तर असो, आता हा सीन आपण म्युझिकल बघतोय बरं का, आणि लगेच आता त्यांनी कोर्टाचे सीन दाखवले आहेत.
अर्जुन बरा व्हावा म्हणून सगळे प्रार्थना करतायत. अगदी रात्रभर प्रत्येकाने जागून काढली आहे. खरं तर सायली प्रेग्नेंट आहे बिचारी आणि या क्षणाला तिला आरामाची गरज आहे. तिला 7वा-8वा महिना आहे प्रेक्षकांनो. असो तर आता इकडे चैतन्याने त्याच्याकडनं जे मेडिकल सर्टिफिकेट होतं अर्जुनसाठी ते सबमिट केलंय कोर्टामध्ये. कोर्टाच्या कारवाईला सुरुवात झालेली आहे. हे सीन छान आहेत. चैतन्य म्हणतो, युअर ऑनर, आरोपीचे वकील अर्जुन सुभेदार यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते आज उपस्थित राहू शकत नाहीये. हे त्यांचे मेडिकल सर्टिफिकेट आणि हा अर्ज आता चैतन्याने ते सगळं सबमिट केलंय बरं का कोर्टामध्ये. पण शेंडे वकिलाने त्याच्याकडनं उगाचच काही आरोप केलेत. चैतन्य म्हणतो, आरोपी सायली सुभेदार अर्जुन सुभेदारांच्या पत्नी असल्यामुळे त्या अर्जुन सुभेदारांची शुश्रूषा करण्यात बिझी आहे, त्यामुळे त्याही आज कोर्टात हजर राहू शकत नाहीये. कोर्टाने हा अर्ज स्वीकारलाय. ते जज म्हणतात, शेंडे वकील तुम्हाला काही बोलायचंय का तुमच्याकडनं? शेंडे वकील म्हणतात, हो मिलॉर्ड बोलायचंय. ही ओपन आणि शट केस आहे. या केस संदर्भात काही नवीन पुरावे मला सादर करायचे आहेत. मिलॉर्ड, सायली सुभेदार मुलींची तस्करी करण्याच्या ह्या आरोपाला एक वेगळंच वळण मिळालंय. म्हणजे सायली यांच्या आश्रमात लहानाची मोठी झालेली मानसी गेले कित्येक दिवस लापता होती, गायब होती. ती कालच पोलिसांना सापडली आहे. म्हणजे सायली सुभेदार यांच्या तस्करीमधनं ही मुलगी सुटलेली दिसत नाहीये. चैतन्य आता ऑब्जेक्शन घेत म्हणतो, तस्करी कोण करत होतं हे सांगून शेंडे वकिलांनी या केसचा निकाल द्यायची गरज नाहीये. मग आता पुढे ते शेंडे वकील म्हणतात, पोलिसांनी तपास केलाय मिलॉर्ड आणि त्याचे हे रिपोर्ट आहेत. मानसीचा सगळा तपास झालाय, त्याचे रिपोर्ट त्यांनी सबमिट केलेत आता जज साहेबांकडे शेंडे वकिलाने. आता ते जज चेक करतात रिपोर्ट. मग शेंडे वकील म्हणतो, मला इन्स्पेक्टर निकमांना इथे बोलवायची परवानगी देण्यात यावी. आता निकमांना जे जे प्रश्न विचारले शेंडेने ते काही आपल्याला ऐकवले नाही. इथं आता ढंगचिक ढंगचिक म्युझिकच ऐकवलंय त्यांनी बरं का. आणि पुन्हा मध्ये सायलीचं सीन दाखवलाय. सायली आता खूपच उद्विग्न झालेली असते. ती म्हणत असते, अहो उठा, मी काही इथून जाणार नाहीये, बरे व्हा पटकन, आणि मी तुम्हाला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही, उठा बरं, जागे व्हा बरं. आणि मग चैतन्य आणि पुन्हा कोर्टाचे सीन दाखवलेत. आता बघा चैतन्याने पण खूप छान युक्तिवाद केलाय आज कोर्टामध्ये. रॅदर चैतन्य पण खूप हुशार वकील आहे प्रेक्षकांनो. त्याने ही केस लढली असती तर आणखीन भारी वाटलं असतं आपल्याला. कुठेतरी आपल्या TTMचा जलवा आता कमी पडायला लागलाय बरं का मंडळी. असं वाटतंय खरी काहीतरी मस्त सस्पेन्स आणला पाहिजे त्यांनी समोर, मजा येईल बघायला. आणि तसंही आता सायली केस लढणारे म्हटल्यावरती बघायला भारी वाटणार आहे. अर्थातच आता अर्जुन जे केस लढतो, जे काही युक्तिवाद करतो कोर्टामध्ये, ते आपल्याला बघतच राहावं असं वाटतं. आता त्याच्यात तोडीस तोड सायली कशी केस लढते हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. ती प्रेग्नेंट असून सुद्धा सगळे पुरावे शोधणार आहे, सगळं काही करणार आहे. अर्जुन सुद्धा जागा होणार आहे आणि अर्जुनच तिला सांगणार आहे की ही केस तुला लढायची आहे बायको. तर बघा मंडळी आता पुढे काय काय होतं. मानसी सुद्धा आली आहे कोर्टामध्ये. मानसीला आज बरेच प्रश्न विचारण्यात आले, पण मी म्हटलं तुम्हाला मगाशी त्याप्रमाणे मानसी आज काहीही बोललेली नाहीये. मानसी अजूनही खूप घाबरलेली आहे. खरं तर मानसीच्या साक्षीवरच आता सगळं काही अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, मानसी बोलेल का? म्हणजे सायलीच्या विरुद्ध ती साक्ष देईल का प्रियाला घाबरून? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आता शेंडे वकिलांनी तर कोर्टामध्ये आपण बघतोय आता त्या सुनील घोडकेला बोलवलंय बरं का. तो जो गुंड सापडला ना त्याला बोलवलंय आता शेंडे वकिलाने. आणि शेंडे वकील त्याला आता प्रश्न विचारतोय बघा. काय हो मिस्टर सुनील घोडके, काय रे कुठे घेऊन चालला होता तू मानसीला? त्यावर तो सुनील म्हणतो, साहेब मला या पोरीला बँगलोरला सोडायला सांगितलं होतं, मला या सगळ्यात काहीच माहिती नाहीये हो साहेब. मग त्यावर शेंडे वकील म्हणतो, लगेच तू सायली सुभेदार नाव ऐकलं असशीलच. चैतन्य म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, उगाच या केसला सायली सुभेदारांकडे वळवण्यात येत आहे मुद्दाम. मग ऑब्जेक्शन सस्टेन असं ते म्हणतात. मग शेंडे वकील म्हणतो, पीडित मुलगी मानसी हिलाही विटनेस बॉक्समध्ये बोलवायची परवानगी देण्यात यावी. आता मानसी येते बरं का विटनेस बॉक्समध्ये. आता तो सुनील चालला जातो तिथून. मानसी तिथे आल्यानंतर शेंडे वकील तिला काय प्रश्न विचारतो बघा. शेंडे वकील म्हणतात, बेटा तू ठीक आहेस ना? तू बोलू शकतेस ना बेटा? ओके आहेस ना? मानसी नुसतं मानेने हो म्हणते. मग ते शेंडे वकील म्हणतात, मानसी तुझ्यासोबत जे काही घडलंय ते सगळं सांग आणि कोणामुळे घडलंय तेही सांग. शेंडेने प्रश्न विचारला मानसी जरा घाबरते. मानसी काहीच बोलत नसते. तेव्हा शेंडे वकील म्हणतात, घाबरू नकोस बेटा, जे काही तुझ्यासोबत घडलंय ते सगळं सांग. आता काल त्या चहावाल्याला चिठ्ठी द्यायला लावली होती ना प्रेक्षकांनो, त्या चिठ्ठीचा यांनी म्हणजे जरा वेगळा उपयोग केलाय बरं का. ती चिठ्ठी सायलीने पोहोचवली होती म्हणे मानसीपर्यंत आणि त्याचं हस्ताक्षर सायलीचं आहे. अरे एवढे फेक प्रूफ कसं काय कोर्टात सबमिट करू शकता बरं प्रेक्षकांनो? गंमतच आहे बाई. इकडे आता पुन्हा अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. कल्पनाताई प्रतापराव आलेत, सकाळ झालीये. सायलीला म्हणत असतात कल्पनाताई, अगं सायली खाऊन घे.
आता प्रतिमा आत्या पण म्हणतात, हो ना बेटा सायली, खाऊन घे ग. अगं रात्रीपासनं तू काहीच खाल्लेलं नाहीये सायली, हॉस्पिटलमध्ये आल्यापासनं. बेटा तू चहा पण घेतला नाहीस अस्मिता सांगत होती, खाऊन घे ग बाळा. पण सायली म्हणत असते, आई नाही जोपर्यंत ह्यांना बरं वाटत नाही तोपर्यंत माझ्या घशाखाली घासही जाणार नाहीये हो आई. नाही बरं. नाही एरवी मी घरी जेवणासाठी पण वाट बघते ना यांची. आता हे झोपून आहेत, मी कशी बरं जेवणार? प्रतापराव म्हणतात, सायली बेटा स्वतःची नाही पण पोटातल्या बाळाची काळजी कर. बेटा तू उपाशी राहिली तर बाळ नाही का उपाशी राहणार? सायली म्हणते, बाबा तुम्ही जे बोलताय ना ते बुद्धीला पटतंय, पण मन नाही हो मानत आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये बाळ पण साथ देतंय ना बाबा, त्यालाही त्याचे बाबा शुद्धीवर यायला हवेत. आता पुन्हा कोर्टाचा सीन दाखवलाय बघा प्रेक्षकांनो. मानसी काहीच बोलत नसते. मग शेंडे वकील म्हणतो, बघितलं मायलॉर्ड, सायली सुभेदारांनी या मुलीला इतकं धमकवलंय की या मुलीच्या तोंडातनं एक शब्द पण निघत नाहीये. हा मुद्दाम सायलीचं नाव घेतोय बरं का प्रेक्षकांनो. अर्थातच प्रिया आणि मैपतने त्याला पढवलंय शेंडे वकिलाला. मग चैतन्य ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, काहीही पुरावे नसताना सतत सायली सुभेदारांचं नाव कोर्टामध्ये घेण्यात येते. त्यावर आता तो शेंडे वकील म्हणतो, ऑब्जेक्शन का घेतायत चैतन्य वकील? अहो माझ्याकडे पुरावा आहे. हे बघा, मानसी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये स्टेटमेंट देण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा आम्हाला एक चिठ्ठी सापडली आहे. म्हणजे या चिठ्ठीचा यांनी असा दुरुपयोग केला बघा प्रेक्षकांनो. त्या शेंडे वकिलाने ती चिठ्ठी कोर्टात दाखवली आणि सांगितलं, या चिठ्ठीमध्ये मानसीला किती धमकवलं गेलंय, किती क्रूरपणे धमकवलं गेलंय हे बघण्यात यावं. आणि ते अक्षर सायलीचं आहे म्हणे, असं शेंडे वकील म्हणतोय. त्यांना काय वाटतंय प्रेक्षकांनो, सायली काही कोर्टात येणार नाही आणि हे सगळं काही सिद्ध होणार नाही. पण हे सगळं सिद्ध होणार आहे. यांना किती उड्या मारायच्या ना ते मारू द्या. पण बघा आता पुढे काय होतं. शेंडे वकील म्हणत असतात, माझी खात्री आहे हे हस्ताक्षर सायली सुभेदारांचंच असणार आहे. अर्थातच याची टेस्ट वगैरे होऊ शकते, पण सायली सुभेदार जर कोर्टात आल्या असत्या तर समोरासमोर पुरावा मिळाला असता मिलॉर्ड. पण त्या मुद्दाम आज कोर्टात आलेला नाहीये. सायली सुभेदार खूप हुशार आहेत. त्यांचं हस्ताक्षर ओळखू येऊ नये म्हणून नवऱ्याच्या तब्येतीचं कारण दिलंय त्यांनी. त्या आल्या नाहीयेत. स्वतः त्या कोर्टात आल्या असत्या तर मानसीने त्यांना ओळखलं असतं ना आणि त्यांचा खेळ आजच संपला असता. चैतन्य आता ओरडतो आणि म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, आरोपीचे वकील कोर्टात नाहीये म्हणून आता शेंडे वकील काहीही आरोप करतायत, तथ्यहीन. शेंडे वकील जे काही बोलतायत ते सगळं चुकीचं आहे. अर्जुन सुभेदारांचे मेडिकल रिपोर्ट मी कोर्टामध्ये सबमिट केले आहेत आणि अर्जुन सुभेदारांना काय झालंय हे कोर्टाला अगदी व्यवस्थित माहिती आहे. सायली सुभेदार या सगळ्या तणावाखाली आहेत. त्यावर शेंडे वकील म्हणतो, प्रत्येक आरोपी हा तणावाखालीच असतो मिलॉर्ड. आरोपीचे गुन्हेच तेवढे गंभीर असतात मिलॉर्ड. त्या दोघांनीही कोर्टात हजर न राहून कोर्टाचा अपमान केला आहे. त्यामुळे कोर्टाला माझी विनंती आहे की मी जे काही पुरावे कोर्टासमोर सादर केलेत त्यामुळे सायली सुभेदारांना सवलत न देता त्यांचा जामीन नामंजूर करण्यात यावा आणि अल्पवयीन मुलींच्या तस्करी प्रकरणी सायली सुभेदारांना आज पुन्हा अटक करण्यात यावी. दॅट्स ऑल मिलॉर्ड, असं शेंडे वकिलाने म्हटल्या आता ते जज साहेब निकाल देणार आहेत. पण मला नाही वाटत प्रेक्षकांनो सायलीला पुन्हा अटक वगैरे होईल, कारण अर्जुनची तब्येत खूप क्रिटिकल आहे. हे सगळं मेडिकल रिपोर्ट चैतन्यने ऑलरेडी सबमिट केलेत. पण तुम्हाला काय वाटतं, प्रिया या बाबतीत सक्सेसफुल होईल का? मला तरी नाही वाटत. उगाचच हा सस्पेन्स त्यांनी वाढवलाय. तर असो, आजचा आता एपिसोड इथे त्यांनी संपवलाय. आता ते जज साहेब लिहित असतात आणि अरे शेवटचा सीन राहिलाय. इकडे मैपत, राकेश आणि सचिन, प्रिया सगळे टेन्शनमध्ये असतात बरं का. राकेश म्हणत असतो, काय झालं असेल अण्णा कोर्टामध्ये, काय सुरू असेल? मैपत म्हणतो, भजन. अरे काय विचारतो रे? सचिन म्हणतो, अरे राकेश काय विचारतोय, खरं सुनावणी सुरू असेल ना तिथे? राकेश म्हणतो, अरे तेच विचारतोय ना सचिन बाबा, सुनावणी काय चालू असेल तेच विचारतोय ना. सचिन म्हणतो, गप्प बस रे राकेश, उगाच प्रश्न वाढवून टेन्शन नको देऊ आम्हाला. मैपत आता विचार करतोय बरं का, नेमकं या केसची दिशा जाणार तरी कुठे. तर आता आजचा हा एपिसोड इथेच संपलाय. आता जज साहेब निकाल देतायत, म्हणजे सायलीला अटक करा पुन्हा हा देतायत निकाल की काय देतायत हे आपल्याला उद्याच्या भागात कळणारे मंडळी. त्यामुळे उद्याचा एपिसोड मिस करू नका. बघत राहा ठरलं तर मग. आणि थोड्याच वेळात तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू एन्जॉय करा आपल्या दुसऱ्या चॅनलवर. आणि प्रेक्षकांनो, जमल्यास मी विनंती करते, कालही केली आणि आजही करते, आपल्या त्याही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या चॅनलवर सुद्धा मी 2 मालिकांचे एपिसोड रिव्ह्यू देते. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. आणि काही सबस्क्रायबर शिल्लक आहेत त्याही चॅनलची 1 लाखाची फॅमिली पूर्ण व्हायला. तर मंडळी, असा होता आपला आजचा ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. थोडीशी उत्कंठा शिगेला पोहोचवली आहे त्यांनी, पण डोंट वरी प्रेक्षकांनो, काळजी करू नका. अर्जुनला लवकरच शुद्ध येणार आहे, आपल्याला माहितीच आहे आणि प्रोमो पण आपण पाहिलाय. तुर्तास तरी आजचा हा एपिसोड एवढाच होता.
प्रिया पण आता फुल टेन्शनमध्ये आहे. काय होईल, जज साहेब काय निकाल देतील, सायलीला पुन्हा अटक होईल का? नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं. मला तर नाही वाटत आहे की सायलीला पुन्हा अटक वगैरे होईल. आता इकडे पुढच्या प्रोमोत दाखवलंय, प्रिया म्हणत असते, मी गेली कित्येक वर्ष प्लॅन करतेय पण माझे सगळे, मला सतत असं वाटत असतं की मी आता प्लॅनमध्ये जिंकते, पण ते सायली अर्जुन मला सतत मात देत असतात. पण आता माझ्या पुढच्या प्लॅनमध्ये सगळाच खेळ संपवणार आहे मी. आता इकडे हॉस्पिटलमध्ये विचारत असतात डॉक्टरांना प्रतापराव, काही प्रोग्रेस आहे का आमच्या अर्जुनची? ते अजूनही शुद्धीवर, आमचा अर्जुन अजूनही शुद्धीवर येत का नाहीये? सायली म्हणते, हो ना डॉक्टर, तुम्ही बोलत का नाही आहात, कधी जाग येणार आहे यांना? डॉक्टर म्हणतात, आम्हालाही कळत नाहीये की नेमकं अर्जुन सुभेदार शुद्धीवर का येत नाहीये. इकडे प्रिया आता श्वेताला कॉल करून सांगते, पेशंट शुद्धीवर येत नाहीये का श्वेता? अगं तो अर्जुन शुद्धीवर यायच्या आत त्याला उडव. प्रियाला जे काही वाईट करायचं होतं ना सायली अर्जुनचं, ते वाईट करून झालंय प्रेक्षकांनो, पण मला नाही वाटत ती आता काही आणखीन वाईट करू शकते. चला तर प्रेक्षकांनो, उद्या भेटूयात. उद्याचा एपिसोड छान असणार आहे. थोड्याच वेळात लग्नानंतरचा एपिसोड नक्की ऐका. मंडळी, राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा बरं का. चला तर मग, टेक केअर, हॅव अ नाईस डे.